महत्त्वाची घडामोड आहे। मध्य नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडण्यात आली आहे। अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। मध्य नागपूरच्या किल्ला परिसरात ही घटना घडलेली आहे। अज्ञातांच्या हल्ल्यामुळे बडकस चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। मध्य नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। त्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले होते। अज्ञातांनी ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक केलेली आहे। मध्य नागपूरच्या किल्ला परिसरातला हा सगळा प्रकार आहे। कार्यकर्ते मात्र यानंतर मोठ्या संख्येने जमलेले होते। ईव्हीएम मशीन नेणारी हीच ती गाडी ज्या गाडीवर दगडफेक झाली। अज्ञातांकडून हा प्रकार घडलेला आहे। अर्थात या प्रकरणी सध्या आता पोलीस चौकशी सुरू आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून घेऊया। सुनील, किती वाजताची ही सगळी नेमकी घटना आहे? आत्ताचे त्याबाबतचे अपडेट्स काय? तर मध्य नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। अज्ञातांकडून ही दगडफेक झालेली आहे। हीच आहे ती गाडी जी ईव्हीएम मशीन नेत होती आणि त्याच गाडीवर दगडफेक करण्यात आली। किल्ला परिसरातला हा सगळा प्रकार आहे। मध्य नागपूरची लढत सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आज दोन्ही बाजूच्या राडा सुद्धा झाल्याचे प्रकार घडलेले होते।